हॅलो वॉरियर्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारताचा अर्थसंकल्प 2026-27 पाहिला होता आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हवा असेल तर महाबजेट अशी कमेंट करा आणि खूप सगळ्या वॉरियर्सनी महाबजेट अशी कमेंट केली आहे. म्हणूनच या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचं बजेट पाहणार आहोत. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 मधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपण अतिसंभाव्य प्रश्नांच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत आणि अर्थातच याच्यातून तुमची एक्झामसाठीची चांगली तयारी होणार आहे. सो या बजेट मधला पहिला प्रश्न आहे या लेक्चर मधला, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 बाबत अयोग्य विधान ओळखा. तुम्हाला अयोग्य विधान सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग जर आपण पाहिलं तर 4 विधानं दिली आहेत. पहिलं विधान आहे 2026-27 हे सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. तर हे बरोबर आहे, कारण या अर्थसंकल्पाच्या वेळेला 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. 2026-27 हे जे वर्ष आहे हे 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारे खूप महत्वाचं ठरतंय आणि म्हणूनच मग या वर्षाला सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. दुसरं विधान आहे 2026-27 महात्मा फुले यांचा 200वे जयंती वर्ष आहे. 2026-27 मध्ये संत गाडगेबाबा यांची 125वी जयंती आहे. आणि चौथं विधान आहे 2026-27 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चौदार तळे सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ऑब्विसली इथे 4 विधानं दिली आहेत आणि एक अयोग्य ओळखायला सांगितले, म्हणजे कोणतं तरी एक अयोग्य आहे. याच्यातलं जे तिसरं विधान आहे ना हे अयोग्य आहे. बाकी सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून तर आपण साजरं करणार आहोत. त्यासोबतच 26-27 हे महात्मा फुले यांचं 200वे जयंती वर्ष आहे, हेही बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो चौदार तळे सत्याग्रह केला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ठीक आहे, मग आता तुमच्यासाठी होमवर्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट अभ्यासताना त्यांनी केलेले काही महत्वाचे सत्याग्रह असतील, त्यांनी सुरू केलेली काही वृत्तपत्र असतील, तर याच्याबद्दलची माहिती जी आहे ती घेऊन ठेवायची. कारण त्यांनी जे वेगवेगळे सत्याग्रह केले, मनुस्मृतीचं दहन असेल, त्याच्यानंतर बहिष्कृत हितकारिणी सभा असेल, त्याच्यानंतर त्यांनी काढलेला पक्ष असेल, या सगळ्याबद्दलचे प्रश्न आयोगाचे विचारून झालेले आहेत आणि हा क्रम विचारला जातो म्हणून हे करून ठेवायचं आहे. ठीक आहे, उत्तर जर आपण पाहिलं तर 3 आहे, कारण संत गाडगेबाबा यांची 125वी नाही तर 150वी जयंती जी आहे ती आपण 2026-27 मध्ये साजरी करत आहोत. आणि बाकी जर पाहिलं तर महात्मा फुले यांचं 200वे जयंती वर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला जो चौदार तळे सत्याग्रह आहे त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संत गाडगेबाबा यांच्यावरती यापूर्वी आयोगाने इतिहासमध्ये प्रश्न विचारलेला आहे आणि आता तर त्यांचं 150वे जयंती वर्ष आहे. महात्मा फुले तर ऑब्विसली आयोगाचे फेवरेट आहेत, 200वे जयंती वर्ष आहे. आणि आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर हे तर तिघे आयोगाचे फेवरेट आहेत. प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. याचाच अर्थ तुम्हाला यावर्षी अभ्यास करताना महात्मा फुले, शाहू महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यासोबतच संत गाडगेबाबा हे सगळे अभ्यासायचे आहेत इतिहासच्या दृष्टीने सुद्धा, कारण इतिहासाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारा टॉपिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये राज्याच्या संतुलित विकासाचे 4 स्तंभ सांगण्यात आलेले आहेत. हे 4 स्तंभ कोणते आहेत, काय काय दिले इथे? प्रगतिशील, शाश्वत, गतिमान, सर्वसमावेशक, सुशासन आणि विकसनशील. दिलेत 6, पण ऍक्च्युअली अर्थसंकल्पाचा जर आपण विचार केला तर अर्थसंकल्पामध्ये एकूण 4च स्तंभ सांगण्यात आलेले आहेत. आणि परत याला तुम्हाला पर्यायी उत्तर दिलेली आहेत की कुठले 4 स्तंभ आहेत. तर आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊयात. कुठले 4 स्तंभ आहेत तिथे ना, हा गतिमान आणि विकसनशील हे असेच टाकलेले ऑप्शन आहेत, म्हणजे ABDE. पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. थोडक्यात जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या विकासाचे, संतुलित विकासाचे 4 स्तंभ सांगण्यात आलेले आहेत. प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन. आणि याच्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, ती म्हणजे या 4 स्तंभासोबत 16 अशी उपक्षेत्र आहेत जी सांगण्यात आलेली आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला हाही प्रश्न विचारला जाईल की 4 स्तंभ आहेत आणि किती क्षेत्र आहेत तेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विकसित भारत संकल्पनेअंतर्गत विकसित महाराष्ट्र 2047 चे
व्हिजन डॉक्युमेंट जे आहे ते जाहीर करण्यात आलं, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेली आहेत? ठीक आहे, कुठलं डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले? विकसित महाराष्ट्र 2047. कारण आपण विकसित भारत 2047 करतोय, तर त्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्र 2047 आहे. मग कुठली कुठली उद्दिष्ट? अल्पकालीन उद्दिष्ट सांगण्यात आलेली आहेत, जी तुम्हाला 2029 तुम्हाला नाही आपल्याला 2029-30 पर्यंत साध्य करायचे आहेत. मध्यमकालीन उद्दिष्ट आहेत जी 2035 पर्यंत साध्य करायचे आहेत, आणि दीर्घकालीन उद्दिष्ट असेल जे 2047 पर्यंत आपल्याला साध्य करायचं आहे. तर ही तिन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत, कारण या अर्थसंकल्पामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे. या अर्थसंकल्पामध्ये विकसित महाराष्ट्र 2047 साठी जे व्हिजन डॉक्युमेंट सादर करण्यात आलेला आहे, जाहीर करण्यात आलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारची उद्दिष्ट आहेत. याच्यामधली पहिली जी उद्दिष्ट आहेत ती आहेत अल्पकालीन उद्दिष्ट जी आहेत ती तुम्हाला कधीपर्यंत साध्य करायची आहेत? तर ऑब्व्हियसली 2029-30 पर्यंत. त्याच्यानंतर मध्यमकालीन आहेत. हा जो इयर, हे जे इयर आहे ना, ही टाइमलाईन ही लक्षात ठेवा. ठीक आहे, 2035 पर्यंत मध्यमकालीन जे आहेत ती साध्य करायचे. आणि दीर्घकालीन ऑब्व्हियसली जे भारताने सुद्धा ठरवलेलं आहे 2047. ओके, तर हे तीनही मुद्दे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2026-27 विषयी खालील विधाने विचारात घ्या. अगेन 4 विधाने दिलेली आहेत आणि त्याला पर्यायी उत्तर तुम्हाला दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, सध्या राज्याचा कृषी, संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी $55 बिलियन इतका आहे. ठीक आहे, इथे या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळी आकडेवारी पाहायला मिळेल जी तुम्हाला करायची आहे. दुसरं विधान आहे, 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करण्याचं लक्ष्य आहे. तिसरं विधान आहे, सध्या राज्याच्या उद्योग क्षेत्राचा जीडीपी $123 बिलियन इतका आहे, जो 2047 पर्यंत आपल्याला $3000 बिलियन करायचा आहे, म्हणजे टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट आहे. आणि सेवा क्षेत्राचा जो जीडीपी आहे तो $312 बिलियन आहे. 2047 पर्यंत हा $1500 बिलियन टप्पा गाठण्याचं उद्दिष्ट आहे. कुठलं बरोबर आहे? जनरली आकडेवारी दिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सगळी आकडेवारी बरोबर असेल, पण थोडं काळजीपूर्वक वाचलं तर एक गोष्ट लक्षात येईल की हे ठीक आहे, कृषी, संलग्न क्षेत्र, ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी $55 बिलियन आहे, हे करेक्ट आहे. 2047 पर्यंत $5 ट्रिलियन, हे तर खूप वेळा ऐकलं असेल, कारण $5 ट्रिलियन उद्दिष्ट हे मागच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. तेच उद्दिष्ट इथे सुद्धा आहे. मात्र इथे जर तुम्ही पाहिलं तर उद्योग क्षेत्राचा सध्याचा जीडीपी किती दिलाय? $123 बिलियन, आणि 2047 पर्यंत ते म्हणतात $3000 बिलियन. इथे जर पाहिलं सेवा क्षेत्राचं जीडीपी दिले $312 बिलियन, आणि इकडे दिले $1500 बिलियन, $1500 बिलियन. कुठला टप्पा लवकर गाठणं पॉसिबल आहे? ऑब्व्हियसली हा. मग त्याच्या जवळचा आकडा जर आपण पाहिला तर 312ला $3000 बिलियन टप्पा ठीक आहे, आणि 123ला $1500 बिलियन टप्पा ठीक आहे. म्हणजेच इथे ही जी 2 विधानं आहेत त्याच्यामध्ये काही माहिती जी आहे ती थोडी चेंज केलेली आहे. बाकी जर आपण पाहिलं तर ए आणि बी हे याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. सध्या राज्याच्या कृषी, संलग्न क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्राचा जो जीडीपी हे आकडे पाठ ठेवा, लिहून ठेवा हवं तर. ठीक आहे, म्हणजे एकीकडे कृषी, संलग्न क्षेत्र, ग्रामीण क्षेत्राचा जीडीपी किती आहे? $55 बिलियन. त्याच्यानंतर 2047 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था जी आहे त्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. राज्याचा उद्योग क्षेत्राचा सध्याचा जीडीपी जर पाहिला आपण, उद्योग क्षेत्राचा सध्याचा जीडीपी $123 बिलियन आहे. ठीक आहे, उद्योग $123 बिलियन, आणि 2047 पर्यंत आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय? 1,500 बिलियन टप्पा जो आहे तो गाठायचा आहे. ते जर तुम्ही सेवा क्षेत्राच्या बाबतीत पाहिलं तर हा आहे $312 बिलियन. इथे करूयात आपण, सेवा क्षेत्राचा सध्या किती आहे? $312 बिलियन, आणि 2047 पर्यंत आपल्याला कुठे पोहोचायचंय? $3000 बिलियन. ठीक आहे, आणि प्रॅक्टिकली विचार केला तर हे पॉसिबल आहे. याच्यामध्ये इम्पॉसिबल वाटण्यासारखं काही नाहीये, ही गोष्ट पॉसिबल आहे. तर या 3 गोष्टी ज्या आहेत ना त्या लिहून ठेवा, कारण हे मुद्दे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या.
दोन विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य आहे. बी आहे, मार्च 2026 पर्यंत जवळपास 2.31 कोटी शेतकऱ्यांना फार्मर आयडी वितरित करून राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. शेतकऱ्यांना जो फार्मर आयडी दिला जातोय याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आहे. ही फॅक्ट आहे आणि हे करेक्ट आहे. ठीक आहे. मात्र मार्च 2026 पर्यंत जर आपण पाहिलं तर 2.31 कोटी नाहीये, 1.31 कोटी इतके जे शेतकरी आहेत त्यांना फार्मर आयडी वितरित करून राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. सो ही गोष्ट जी आहे ती थोडीशी लक्षात ठेवा. शेतकऱ्यांसाठी किंवा कृषी क्षेत्रासाठी ज्या वेगवेगळ्या योजना येतात, भारताच्या बाबतीमध्ये आपण भारत विस्तार एक योजना पाहिलेली होती, तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे. आठवतीये का? मी त्याचा फुल फॉर्म पण तुम्हाला सांगितलेला होता. AAR होता आय थिंक. भारत विस्तार योजना होती. तशी इकडे महाविस्तार AI, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाविस्तार AI ही एक योजना आहे जी या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला जसा भारत विस्तारच्या बाबतीत मी म्हटलेले की कुठल्या क्षेत्राशी संबंधित हा प्रश्न येऊ शकतो, सेम तुम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला जाईल की ही कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर कृषी क्षेत्राशी संबंधित असणारी ही योजना असेल. जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, स्मार्टफोन नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिकांचे आरोग्य व कीड व्यवस्थापनाबाबत कोणत्या सेवेद्वारे फोन कॉलवरच सल्ला दिला जात आहे. आता आपल्याला माहितीये की शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज असेल किंवा शेतीविषयी इतर काही माहिती असेल, पिकांच्या बाबतीत माहिती असेल, कीड व्यवस्थापन असेल, अगदी जमिनीनुसार जरी सांगायचं असेल तरी त्याच्यासाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन्स जे आहेत ते सरकारने लॉन्च केलेले आहेत. पण त्या शेतकऱ्यांचं काय, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीये किंवा जे स्मार्टफोन यूज करू शकत नाहीयेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी म्हणून एक दुसरी सेवा जी आहे, व्हॉइस सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ती सर्व्हिस कोणती असं तुम्हाला विचारलेलं आहे. त्या सर्व्हिसचं नाव काय आहे, तर तिचं नाव आहे वसुधा. बाकीचे ऑप्शन असेच टाकलेले आहेत, फक्त कन्फ्युजनसाठी. ही जी सेवा आहे ती आहे वसुधा. ठीक आहे. वसुधा व्हॉइस सर्व्हिस आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीये अशा शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन असेल, पिकांचं आरोग्य असेल किंवा कीड व्यवस्थापन असेल याच्याबाबत सल्ला देण्यासाठी ते आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत उद्योग क्षेत्राचा वाटा 2024 मध्ये किती होता? 25%. एक फॅक्ट झाली, 2024 मध्ये 25% हा वाटा होता. 2036 मध्ये तो किती असायला पाहिजे आणि 2047 मध्ये तो किती असायला पाहिजे, किती वाढवण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर 2024चा जर आपण विचार केला, आपण कोणाबद्दल बोलतोय? उद्योग क्षेत्राबद्दल बोलतोय. 2024चा जर विचार केला तर हा वाटा होता 25%. 2036 मध्ये म्हणजे 36 पर्यंत हा वाटा 27% पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2047 पर्यंत हा जो वाटा आहे तो 30% पर्यंत न्यायचा आहे. हे उद्दिष्ट जे आहे हे या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 2024 मध्ये आहे 25%, दिसत असेल तुम्हाला. याच्यावरून 2036 मध्ये तो 27% आणि 2047 मध्ये तो 30% पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट जे आहे ते 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. FDI हा एक मुद्दा जो आहे ना, हा फेवरेट असतो आयोगाचा. ठीक आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. FDI गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावरती आहे. आणि दुसरा आहे 2026 मध्ये नीती आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेला जो निर्यात सिद्धता निर्देशांक आहे. निर्यात सिद्धता निर्देशांक 2024चा, पण हा जाहीर कधी झाला? 2026 मध्ये जाहीर झालेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्थानी आहे. बरोबर काय आहे विचारलंय, तर FDI गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावरती आहे आणि निर्यात सिद्धता निर्देशांकामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावरती आहे. पर्याय क्रमांक 4 आहे या प्रश्नाचं उत्तर. आता इथे जो काही मी तो नीती आयोगाचा निर्यात सिद्धता किंवा निर्यात सज्जता निर्देशांक सांगितलेला आहे ना, हा जो निर्देशांक आहे या निर्देशांकाबद्दल ऑलरेडी जे करंटचे सेशन घेतलेले आहेत, करंट अफेअर्सचे,
त्याच्यामध्ये क्वेश्चनही घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनही घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते तिथून करणं अपेक्षित आहे. शिवाय त्याच्यासाठी कुठले मुख्य आधार आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, निर्यात प्रोत्साहन अभियान 2025 हे 2025-26 ते 2029-30 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी राबविले जाईल. निर्यात प्रोत्साहन अभियान हे ऍक्च्युली या अर्थसंकल्पामध्ये नाही जाहीर करण्यात आलेलं, आधी जाहीर करण्यात आलेलं आहे, पण तुम्हाला विचारलंय की हे कोणत्या कालावधीसाठी राबवलं जाईल. आणि दुसरं, या अभियानाअंतर्गत निर्यात प्रोत्साहन आणि निर्यात दिशा या 2 उपयोजना राबवल्या जात आहेत. दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं विधान मात्र चुकीचं आहे. उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2, कारण हे जे काही निर्यात प्रोत्साहन अभियान आहे हे 2025 ला जाहीर करण्यात आलेलं. याचा कालावधी जर आपण पाहिला 2025-26 ते 2030-31 या 6 वर्षांच्या कालावधीसाठी हे निर्यात प्रोत्साहन अभियान जे आहे ते राबवण्यात येणार आहे. या अभियानाची घोषणा जी आहे ती केंद्र शासनाने केलेली आहे, हेही लक्षात ठेवा. निर्यात प्रोत्साहन अभियान जे आहे 2025 हे केंद्र शासनाच्या प्रकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये आहे, राज्याचा नाही काय, कारण निर्यात प्रोत्साहन अभियान आहे ते. तर ते केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2025-26 मध्ये याची घोषणा केलेली आणि या अभियानाअंतर्गतच निर्यात प्रोत्साहन आणि निर्यात दिशा या उपयोजना सुद्धा राबवल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2024 सोहळ्यामध्ये महाराष्ट्राला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्थसंकल्पामध्ये या पुरस्काराचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सो राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला जो पुरस्कार मिळालेला आहे तो आहे सुवर्ण पुरस्कार. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 असेल याचं उत्तर. राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2024 सोहळ्यामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. फॅक्ट आहे, मल्टी लाइनर क्वेश्चन किंवा सरळ वन लाइनर क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं, कारण महाराष्ट्राची अचिव्हमेंट आहे तर आयोगाला इथे प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. नेक्स्ट आहे, राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणत्या शहरात, हे महत्वाचं आहे, $50 बिलियन मीडिया टेक आणि AVGC केंद्र जे आहे ते बनवण्याचं जाहीर करण्यात आले. आपल्या या अर्थसंकल्पामध्ये $50 बिलियन मीडिया टेक आणि AVGC सेंटर जे आहे, AVGC काय आहे मी सांगते तुम्हाला आता थोड्या वेळात. तर हे सेंटर बनवण्यासाठी जवळपास $50 बिलियन तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ती 2 शहरं कुठली आहेत, ऑप्शन काय दिलेत, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि पुणे, कोल्हापूर आणि मुंबई. ऑलमोस्ट 3 ठिकाणी मुंबई आहे, म्हणजे मुंबई तुमच्या ऑप्शन मध्ये असायला पाहिजे, हे तर लक्षात येईल. पण दुसरं शहर कुठलं असेल याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्फ्युज होऊ शकतो, कारण 2 ठिकाणी दिलंय, पण ऍक्च्युली हे मुंबई आणि पुणे या शहरांसाठी आहे. ठीक आहे, मुंबई आणि पुणे या ठिकाणी $50 बिलियन मीडिया टेक आणि AVGC केंद्र बनवण्याचं जाहीर करण्यात आलं. आता हे AVGC काय आहे, याचा फुल फॉर्म काय आहे. AVGC XR पॉलिसी आहे 2025 ची. याचा अर्थ होतो, A म्हणजे आहे ॲनिमेशन, V असतो व्हिज्युअल इफेक्ट साठी, G आहे गेमिंग साठी, C आहे कॉमिक्स साठी अँड एक्सटेंडेड रियालिटी. ही जी पॉलिसी आहे 2025 ची, तर या धोरणाचा जो कालावधी आहे हा 5 वर्षांचा आहे. डायरेक्ट एक प्रश्न येईल तुम्हाला, AVGC XR पॉलिसी 2025 चा कालावधी किती असणार आहे. 5 वर्षांसाठी असणारी ही पॉलिसी. महाराष्ट्रामध्ये 295 पेक्षा जास्त AVGC XR स्टुडिओ आहेत. महाराष्ट्रामध्ये AVGC जे स्टुडिओ आहेत, XR स्टुडिओ, यांची संख्या 295 पेक्षा जास्त आहे. आणि आपण जर एकूण भारताचा विचार केला तर भारतातल्या एकूण स्टुडिओ पैकी 30% पेक्षा जास्त स्टुडिओ हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. काय हे AVGC, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स अँड एक्सटेंडेड रियालिटी. आता प्रॉब्लेम हा की ज्यावेळेला कुठलाही व्यक्ती, म्हणजे आपल्याला, आपण एक चाकोरीबद्ध आयुष्य जगतोय, जन्मल्यापासून शाळेला पहिलीला चालल्यापासून, अंगणवाडीपासून मोठा झाल्यावर कोण होणार, मोठा झाल्यावर कुठल्या नोकरीला लागणार, सरकारी नोकरी लागली पाहिजे, अभ्यास करायचा आहे तुला, म्हणजे रात्र दिवस न पाहता अभ्यास करायचे, हे आपल्या मनावरती फार बिंबवलेलं आहे. आता तुमची एक्झाम खूप तोंडावरती आहे त्याच्यामुळे कदाचित मी हे बोलणं चुकीचं असेल, पण आपण शिकलेले असून सुद्धा आपल्याला आणखी एक सवय असते की कोणी जर चाकोरी सोडून काहीतरी वेगळं करत असेल, सध्या तुम्ही जर पाहिलं असेल तर कॉन्टेंट क्रिएशन असेल,
किंवा इतर फील्ड जसं गेमिंग आहे, याच्यामध्ये लोक इतकं पुढे चाललेत आणि ते लाईफमध्ये इतक्या गोष्टी अचीव्ह करतायत, पण आपल्या माइंडमध्ये जी भीती आहे की नाही, की एक सिक्युरिटी पाहिजे, मला जॉब सिक्युरिटी पाहिजे, ती भीती तुम्हाला याच्यातून बाहेर पडू देत नाही. आणि मग आता तुम्ही पाहिलं, गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह जरी पाहिलं, म्हणजे एखाद्या ऑफिसरला सुद्धा गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचणं किंवा अगदी सीएम पीएम पर्यंत पोहोचणं पॉसिबल नसतं, बट आता कॉन्टेंट क्रिएशन करणारे किंवा या फील्डमध्ये काम करणारे जे लोक आहेत, ते त्यांच्यासोबत बसून चहा कॉफी घेतात. ही खरी म्हणजे काय म्हणायचं त्याला, की रियालिटी आहे जी आपण इग्नोर करतो. तर AVGC XR पॉलिसी 2025 5 वर्षांचा कालावधी आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्टुडिओ आहेत आणि महाराष्ट्र आणि मुंबई आणि पुणे या ठिकाणी $50 बिलियन मीडियाटेक आणि AVGC केंद्र बनवण्याचं सुद्धा अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान ओळखा. 2 विधानं दिली आहेत. पहिलं विधान आहे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था $140 बिलियन वरून 2030 पर्यंत $280 बिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. 140चं डबल दिलं इथे मी. दुसरं विधान आहे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे, नवी मुंबई जवळ अटल सेतू आहे ना, त्या परिसरामध्ये तिसरी मुंबई, तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या ठिकाणी चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे. ठीक आहे, आपल्याकडे ऑलरेडी मुंबई आहे, मुंबई उपनगर आहे, म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर आहे. आता तिसरी आणि चौथी मुंबई पण विकसित केली जाणार आहे. विचारले की कुठलं विधान अयोग्य आहे, याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. दोन्हीही विधानं जी आहेत ती अयोग्य आहेत. कारण काय आहे, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था $140 बिलियन आहे सध्या, ही फॅक्ट पण विचारली जाईल. आणि हे मागच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये आपण सुद्धा लेक्चर घेतलेले, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलेले की कितीचं लक्ष ठेवण्यात आलेले आहे आणि कितीचे आहे. $140 बिलियन 2030 पर्यंत $300 बिलियन पर्यंत न्यायचं आपल्याला. मुंबई महानगर प्रदेशाची जी अर्थव्यवस्था आहे तिला $140 बिलियन वरून आपल्याला $300 बिलियन पर्यंत न्यायचं. 280 वगैरे नाहीये, मी तो जस्ट नंबर डबल करून टाकलेला की आपल्याला, आपण गेस करतो की हा डबल करायचा असेल. $300 बिलियन पर्यंत न्यायचं उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तिसरी जी मुंबई आहे, तिसरी मुंबई कुठे असणार आहे? तिसरी मुंबई नवी मुंबई जवळ अटल सेतू परिसरामध्ये तिसरी मुंबई आहे. तर चौथी ठाण्यामध्ये नाहीये ती, वाढवण. कुठे? वाढवण पालघर जिल्ह्यात. मग तुम्हाला लास्ट इयरचा अर्थसंकल्प आठवायला पाहिजे, त्याच्यामध्ये वाढवण बंदराचा विकास त्याच्यासाठी स्पेसिफिक तरतूद करण्यात आलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना केव्हा सुरू करण्यात आली? केव्हा सुरू करण्यात आली? मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना. आता डेट्स देताना थोडंसं उगीच टाकल्यात, थोडं कन्फ्यूज करण्यासाठी. 1 एप्रिल 2025, 1 एप्रिल 2026, 1 एप्रिल 2024, 8 मे 2023. तर ही 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे 1 एप्रिलला. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 1 एप्रिल 2024 ला ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. उद्दिष्ट काय होतं? ही योजना का विचारली जाईल पहा. उद्दिष्ट होतं 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंप धारकांना वीज बिलामध्ये 100% सवलत देण्याचं उद्दिष्ट आहे. आणि 2026-27 मध्ये याच्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. फार मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. सो तुम्हाला योजनेचं हे पण विचारलं जाईल, म्हणजे केव्हा सुरू करण्यात आली? 1 एप्रिल 2024 ला. किती टक्के सवलत आणि किती हॉर्स पॉवर पर्यंतचे सौर कृषी पंप? 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे कृषी पंप जे आहेत त्या धारकांना 100% सवलत देण्याचं उद्दिष्ट आहे. 2026-27 मध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. या क्वेश्चन मध्ये एक डेट दिली होती शेवटी, 8 मे 2023. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी आहे 2.0, ठीक आहे, ही 2.0 आहे. ही योजना 8 मे 2023 ला सुरू करण्यात आलेली आहे. पहिली म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी आहे, पहिला टप्पा जो आहे तो आय थिंक 2017 मध्ये सुरू करण्यात आलेला. 2.0 हा जो टप्पा आहे हा 8 मे 2023 ला सुरू करण्यात आलेला आहे. पुढे आहे, मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना कोणत्या योजनेचा भाग आहे? हा आता फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ही योजना केव्हा सुरू करण्यात आली किंवा या योजनेबद्दलची बाकीची बेसिक माहिती तिथे प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, तर मागेल त्याला सौर कृषी पंप, PM कुसुम, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, PM किसान योजना, या 3 ज्या आहेत ना पहिल्या,
या चर्चेमध्ये आहेत, याच्यातले या 2 तर या अर्थसंकल्पामध्येच देण्यात आलेले आहेत, म्हणून हा प्रश्न पडेल. मात्र मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही पीएम कुसुम ही जी योजना आहे तर तिचा भाग आहे. ठीक आहे, पीएम कुसुमचा ही भाग आहे. मग आता तुम्हाला होमवर्क देते मी. पीएम कुसुम ही जी योजना आहे ना, या योजनेचा फुल फॉर्म म्हणजे या योजनेचं नाव काय आहे, त्याच्यानंतर ही योजना केव्हा सुरू करण्यात आली, सुरुवात जी आहे या योजनेची ती या योजनेचं उद्दिष्ट, आणि 2025-26 मध्ये जर या योजनेबद्दलचं काही विशेष अशी माहिती असेल जी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर ती माहिती कमेंट करून सांगायची. का? कारण त्या निमित्ताने तुम्ही सर्च कराल, प्रश्न आला तर आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. डिसेंबर 2025 या एका महिन्यामध्ये, हे इम्पॉर्टंट आहे, हे चालू घडामोडीमध्ये पण विचारला जाईल हा प्रश्न, कारण आयोगाला सवय असे प्रश्न विचारण्याची. एका महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसवण्याचा विक्रम जो आहे तो या योजनेअंतर्गत झालाय. कुठला? मागेल त्याला सौर कृषी पंप. इथे आपण पाहिलं ना, मागेल त्याला सौर कृषी पंप ही जी योजना पीएम कुसुम योजनेचा भाग आहे, या योजनेअंतर्गत 45,911 सौर कृषी पंप बसवण्याचा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये महाराष्ट्राची या योजनेमुळे नोंद झालेली आहे, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण, हे एक नवीन धोरण आहे. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण कोणत्या कालावधीसाठी असणार आहे? ऑप्शन इंटरेस्टिंग आहेत. 25-26 ते 30-31, 25-26 ते 29-30, 25-26 ते 31-32, 25-26 ते 35-36. तर अर्थात इथे थोडंसं टाईप करताना हे डबल झालंय, कदाचित त्याच्यामुळे तुम्ही गेस केला असेल. पर्याय क्रमांक 4 आहे या प्रश्नाचं उत्तर. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण याचा जो कालावधी आहे 2025-26 ते 2035-36 म्हणजे जवळपास 10 वर्षांचा जो कालावधी आहे तो या योजनेचा असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मार्च 2026 मध्ये हे स्वीकारण्यात आले, म्हणजे अगदी रिसेंटचा. करंट अफेअर्स असेल किंवा अर्थसंकल्प असेल, इकॉनॉमिक्स किंवा करंट अफेअर्स या दोन्हीपैकी एका सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रश्न बनेल. नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट आहे ते किती आहे? 2029-30 पर्यंत 50%, तर 2035-36 पर्यंत 65% नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दक्ष डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट हा महत्वाकांक्षी प्रकल्प कोणाच्या मदतीने राबवण्यात येत आहे? IMF, WTO, NDB की वर्ल्ड बँक? महाराष्ट्र शासनाने एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे ज्याचं नाव आहे दक्ष. ठीक आहे, दक्ष खूप इम्पॉर्टंट आहे हा. आणि हा जो दक्ष प्रकल्प आहे हा जागतिक बँकेच्या सहकार्याने, म्हणजे पर्याय क्रमांक 4, जागतिक बँकेच्या सहकार्याने हा राबवण्यात येत आहे. हा फुल फॉर्म लक्षात ठेवा दक्षचा, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज. अप्लाइड नॉलेज, नॉलेजचं ऍप्लिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर या अंतर्गत महिमा या संस्थेची स्थापना केली जाणार आहे. हा अगेन एक प्रश्न बनू शकतो तुम्हाला इम्पॉर्टंट. महिमाचा फुल फॉर्म काय आहे? महिमा काय? महाराष्ट्र एजन्सी फॉर, हे लक्षात राहील, महाराष्ट्र एजन्सी फॉर हॉलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ऍडव्हान्समेंट. ठीक आहे, जे महाराष्ट्रातले तरुण आहेत या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारी भाषा, कौशल्य, प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन देण्यासाठी म्हणून महिमा या संस्थेची स्थापना केली जाणार आहे. सरळ सरळ वन लाइनर क्वेश्चन बनेल. महिमा या संस्थेची स्थापना केली जाणार आहे, तिचा उद्देश काय आहे तुम्हाला उद्देश माहिती असायला पाहिजे. आणि दक्ष अंतर्गत आहे ना, तर मग दक्षचा फुल फॉर्म आणि याच्यासाठी मदत कोणाची घेतलेली आहे? वर्ल्ड बँकेची मदत घेतलेली आहे, जागतिक बँकेची मदत आपण घेत आहोत याच्या बाबतीत. ठीक आहे, नेक्स्ट आहे 2024-25 मध्ये देशाच्या जीएसटी कर संकलनामध्ये राज्यांचा उतरता क्रम ओळखा. म्हणजे भारतामध्ये जेवढं पण जीएसटीचं कर संकलन झालेलं आहे याच्यामध्ये राज्यांनी जी कामगिरी केलेली आहे, कुठलं राज्य की ज्यांनी जास्त जीएसटी कर संकलन केले, त्याच्यानंतर कुठलं, त्याच्यानंतर कुठलं, त्याच्यानंतर कुठलं, असं पहिली 4 राज्य दिलेली आहेत. तर तो क्रम कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. जर तुम्हाला थोडीफार तुमच्या राज्याबद्दलची माहिती असेल तर तुम्हाला इतकं माहिती पाहिजे की महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाला आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे, देन कर्नाटक आहे, नंतर गुजरात आहे आणि त्याच्यानंतर तामिळनाडू आहे. ठीक आहे, सो पहिल्यांदा महाराष्ट्र, त्याच्यानंतर आहे
कर्नाटक, त्याच्यानंतर आहे गुजरात आणि त्याच्यानंतर आहे तामिळनाडू. ठीक आहे, तर ही पहिली 4 राज्य आहेत जीएसटी कर संकलनामध्ये. हा राज्यांचा उतरता क्रम असेल. डायरेक्ट तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन किंवा जसा दिला तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो जीएसटी कर संकलनाच्या बाबतीत. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे दरडोई उत्पन्न आहे त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे की दरडोई उत्पन्नानुसार महाराष्ट्र राज्य देशामध्ये कितव्या क्रमांकावर आहे. जर आपण राज्यांचा विचार केला, राज्यांचं जे दरडोई उत्पन्न आहे त्याचा विचार केला तर महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे, तर महाराष्ट्र आहे 5व्या क्रमांकाला. महाराष्ट्राचा क्रमांक 5वा लागतो. इथे गफलत करू नका, असं समजू नका की महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे. महाराष्ट्राची एकतर लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे दरडोई उत्पन्न जे आहे म्हणजे बरेचसे फॅक्टर आहेत त्याला, बट हा पण एक फॅक्टर आहे. त्याचं दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्यानुसार जर आपण क्रम पाहिला तर सगळ्यात पहिल्यांदा येतं तेलंगणा, त्याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मगाशी आपण पाहिलं होतं महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे आणि त्याच्यानंतर तामिळनाडू आहे. हे कशाच्या बाबतीत पाहिलेलं होतं आपण, जीएसटीच्या बाबतीत. म्हणजे देशातलं जे काही कर संकलन आहे त्याच्यामध्ये जीएसटीचा फक्त विचार केला तर याच्यामध्ये हा राज्यांचा क्रम होता. दरडोई उत्पन्नानुसार जर पाहिलं तर तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र हा क्रम असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी राज्याच्या जमेत सर्वाधिक वाटा असणारा घटक कोणता. असा कुठला घटक आहे म्हणजे राज्याला जो काही कर महसूल मिळतोय, थोडक्यात राज्याची जी जमा आहे, कर महसूल नाही फक्त, राज्याचं जो काही उत्पन्न आहे, इन्कम आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे. राज्य विक्री कर, राज्य वस्तू व सेवा कर, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. तर आता जीएसटीच्या बाबतीत आपण देशामध्ये राज्य पहिल्या क्रमांकाला पाहिलं तर ऑब्विसली राज्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा जीएसटीचा वाटा जो आहे तो सर्वाधिक आहे. मग राज्य शासनाची जमा, यापूर्वी आयोगाने डायरेक्ट सेम या फॉर्मॅट मधला प्रश्न विचारला की राज्याचे जे इन्कम सोर्सेस आहेत याच्यामध्ये सर्वाधिक, त्याच्यानंतर असा क्रम सांगा. मग इथे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा येतं राज्य वस्तू व सेवा कर, स्टेट जीएसटी आपण म्हणू शकतो त्याला. राज्य विक्री कर आहे, त्याच्यानंतर मुद्रांक व नोंदणी शुल्क, त्यानंतर चौथ्या क्रमांकाला आहे राज्य उत्पादन शुल्क. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, चौथ्या क्रमांकाला आहे. आणि त्यानंतर विजेवरील कर, विजेवरचे जे विविध कर आहेत आणि शुल्क. ही जी स्लाइड आहे ना ही खूप इम्पॉर्टंट आहे. सेम या टाइपचे क्वेश्चन यापूर्वी विचारलेले आहेत, परत क्वेश्चन बनू शकतात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 बाबत खालील विधाने विचारात घ्या. 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, 6 मार्च 2026 रोजी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 7,69,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा मांडलाय का. येस, हा 7,69,000 आणि पुढे काही आकडे आहेत एवढा कोटींचा अर्थसंकल्प जो आहे तो मांडण्यात आलेला आहे. 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट जी आहे ती 2.8%, तर महसुली तूट 0.7% राहण्याचा अंदाज आहे. हेही बरोबर आहे. आणि 2025-26 मध्ये पहिल्यांदाच राज्याचा जो नॉमिनल जीडीपी आहे, सांकेतिक GSDP, राज्याचा जीडीपी ज्याला आपण म्हणतो, तर याने 50 लाख कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. ही सुद्धा फॅक्ट आहे. पहिल्यांदाच राज्याच्या सांकेतिक GSDPने 50 लाख कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. सर्व बरोबर, ABC बरोबर. 6 मार्च 2026 ला ही डेट लक्षात ठेवा, कारण आयोगाला सवय आहे की अर्थसंकल्प केव्हा मांडला. जे लास्ट टू लास्ट इयर आय थिंक 8 मार्चला मांडलेला, तर ते पण विचारलेलं होतं. 6 मार्चला माननीय देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला. 7,69,467 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. आणि या अर्थसंकल्प या अंदाजानुसार राजकोषीय तूट 2.8%, महसुली तूट 0.7%. हे काय इम्पॉर्टंट आहे, FRBM ऍक्ट माहिती आहे. FRBM ऍक्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे राजकोषीय तूट जी आहे 3% खाली असायला पाहिजे. ठीक आहे. FRBM ऍक्ट वरती आयोगाने आय थिंक 18, 19, 20, 21, 22, 23 असे सलग 5-6 वर्ष प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलाय. त्यामुळे जर FRBM ऍक्ट केलेला नसेल तर तो करून घ्या. लेक्चरची लिंक हवं तर मी एंड स्क्रीनला देईन. FRBM ऍक्ट वरती आतापर्यंत विचारलेले प्रश्न आणि त्या FRBM ऍक्टच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट असणारे सगळे मुद्दे त्या लेक्चरमध्ये खूप इझी लँग्वेजमध्ये कव्हर केले, त्यामुळे ते लेक्चर पाहून घ्या. राजकोषीय तूट 2.8% महाराष्ट्राची सांगण्यात आली आहे आणि जे 3%चं उद्दिष्ट आहे त्याच्यापेक्षा कमी ठेवण्यामध्ये महाराष्ट्र राज्य यशस्वी ठरलेलं आहे.
त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे, इथे प्रश्न बनतो. 2025-26 मध्ये पहिल्यांदाच राज्याच्या सांकेतिक म्हणजे नॉमिनल जीएसडीपीने 50 लाख कोटींचा टप्पा जो आहे तो ओलांडलेला आहे. 51,597 कोटी इतका तो आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरती जेवढे प्रश्न बनू शकतात, पॉसिबिलिटी आहे तेवढे प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलेलं असेल. जर तुम्हाला अर्थशास्त्रामधला आणखी कुठलाही टॉपिक एक्झाम पूर्वी वाटत असेल की मॅम हा अवघड जातो, या टॉपिकवरती एखादं लेक्चर घ्या, तर त्याचं फास्ट रिव्हिजन लेक्चर जे आहे ते मी डेफिनेटली घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. बाकी जेवढी पण माहिती आपण आता पाहिलेली आहे किंवा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण भारताचा अर्थसंकल्प पाहिलेला आहे, जर तुम्ही तो पाहिलेला नसेल तर तो करून घ्या. शिवाय सायन्समध्ये पण वनस्पती वर्गीकरण हा एक टॉपिक असा आहे जो फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरचं लेक्चर पण मी दिलेलं आहे, वन लाइनर क्वेश्चन्स घेतलेत. सेम बऱ्याच जणांनी प्राणी वर्गीकरणासाठी विचारलं, तर तसं पण एक लेक्चर मी अरेंज करण्याचा प्रयत्न करेन. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जो होमवर्क मी तुम्हाला सांगितलेला आहे तो होमवर्क प्रॉपरली कंप्लीट करा. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण ज्यावेळेला तुम्ही कमेंटमध्ये सांगाल तर तो कंटेंट जो आहे तो तुमच्या लक्षात राहायला तुम्हाला हेल्प होईल. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट लेक्चर जेव्हा येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. थँक्यू.